माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काल सर्प दोष, पितर दोष ज्याला म्हणतात, तो घरच्या घरी कसा घालवावा, त्यासाठी कोणती साधना करावी याचा व्हिडिओ बघणार आहोत। हा जो दोष आपल्या घराला लागला असेल तर घरामध्ये कोणतंही काम होत नाही, घरामध्ये विघ्न येतात, कलह होतात, मुला मुलीचे विवाह जुळून येत नाहीत, व्यापार व्यवसायामध्ये अडथळे येतात, अशा प्रकारच्या अनेक अडचणी येतात। आणि त्यामुळे आपण जर कोणाला विचारलं तर आपल्याला पितरदोष काढून दिला जातो आणि तो दोष घालवण्यासाठी म्हणून नाशिक सारख्या पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन तो दोष काढावा लागतो। परंतु सगळ्यांना हे शक्य होत नाही। जर आपल्याला नाशिकला जाऊन तो दोष काढणं शक्य होत नसेल तर काय करावं, तर घरच्या घरी साधना करावी। हा काल सर्प दोष घालवण्याकरता आपण घरच्या घरी सकाळ आणि संध्याकाळ 6 महिने जर साधना केली तर पूर्ण पितर दोष हा निघून जातो, काल सर्प दोष निघून जातो। ती साधना कोणती? श्रावण महिन्यातली जी पंचमी असते, नागपंचमी, ह्या पंचमीच्या दिवशी आपण नागनाथाच्या मंदिरात जावं आणि नागनाथाचं पूजन करून तिथं नवनागाचं स्मरण करावं। नवनागांच्या स्मरणाचा एक श्लोक आहे, तो श्लोक 9 वेळेस म्हणावा आणि पुन्हा घरी येऊन घरच्या घरी आपण सकाळी तो श्लोक 9 वेळेस आणि संध्याकाळी 9 वेळेस म्हणावा। अशा प्रकारची साधना 6 महिने करावी लागेल, त्यावेळेस पितरदोष हा निघून जातो। हा दोष घालवण्यासाठी म्हणून नागनाथाची पूजन करायचं तर तो मंत्र कोणता मंत्र म्हणावा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर तो मंत्र 9 नागाचे नाव आहेत आणि हा मंत्र 9 वेळास म्हटला तर प्रत्येक नागाचं नाव 9 वेळेस होतं आणि हा मंत्र विजय सुद्धा प्राप्त करून देणारा आहे। सगळ्या अडचणी दूर करून जीवन सुखमय करून देणारा हा मंत्र आपण घरच्या घरी म्हणावा। तो मंत्र कोणता ती मी आता तुम्हाला सांगणार आहे। अनंतम वासुकिं शेषणं पद्मनाभंच कंबलं शांकपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं एतानि नवनामानि नागानंच महात्म्यनं सायंकाले पटे नरः प्रातःकाले विशेषत विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भव। सगळीकडे विजय प्राप्त व्हावा अशा प्रकारचा हा मंत्र आहे। हा मंत्र सकाळी 9 वेळेस आणि संध्याकाळी 9 वेळेस म्हणावा। आसन टाकून आसनावर बसून दीपक लावून हात जोडून हा मंत्र 6 महिने जर ही साधना केली तर निश्चित तुमचा काल सर्पदोष आणि पितरदोष हा निघून जाईल। अशा प्रकारचा हा मंत्र आणि ही साधना सांगितलेली आहे। जर नागपंचमी दिवशी आपण सुरुवात केली नाही, नागपंचमी निघून गेली तर प्रत्येक महिन्याला पंचमी येते बघा, शुद्ध पंचमी येते। अमावस्यानंतर जी पंचमी येते त्या पंचमीच्या दिवशी आपण नागनाथाच्या मंदिरात जावं, पूजन करावं आणि तिथं हा बसून 9 वेळेस मंत्र म्हणावा आणि त्यानंतर घरी येऊन तिथून पुढे 6 महिने हा मंत्र सकाळ संध्याकाळ म्हणून साधना करावी। शेवटी नागनाथाचा अभिषेक करून समर्पित करावं, आपलं जीवन सुखमय होईल। अशा प्रकारे हा काल सर्पदोष, पितरदोष घरच्या घरी आपल्याला काढून टाकता येतो। ही जर माहिती आपल्याला आवडली, ही व्हिडिओ जर आपण प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।